सकाळच्या बायबल अध्ययनामध्ये एस.ए. चर्च नंदुरबार, दुधाळ, शिवार आणि शहारोनच्या वतीने आपणा सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पौलाची पत्रे आपण अभ्यासत आहोत आणि आज आपण करिंथकरास पत्र या विषयाचं मनन चिंतन करणार आहोत. या पत्राची ओळख व यामध्ये असलेला महत्त्वपूर्ण संदेश आणि त्याची आपल्या जीवनासाठीची लागूकरण करण्याची जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आज आपण शिकणार आहोत. यासाठी अध्ययन आहे, अभ्यास आहे, वाचन आहे आणि पुष्कळ गोष्टींचं संकलन करून ते टाईप करून आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला देण्यासाठी फार प्रयत्न आहेत. हे प्रयत्न आपल्या मंडळीचे वडील पाळक सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेब हे करत आहेत. ही जबाबदारी अध्ययनाची त्यांनी स्वीकारलेली असताना प्रभू देवबाप आम्हाला त्यांच्याद्वारे आशीर्वादित करत आहे. काउन्सिलने जो अभ्यासक्रम हाती घेतलेला आहे त्या अभ्यासक्रमाला परमेश्वर देवबाप पुढे आणि पुढे नेत आहे. जे ऑनलाईन आपण बघत आहात आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी व जे आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत आमच्या आध्यात्मिक वाढीसाठी ह्या गोष्टी फार गरजेच्या अशा आहेत आणि ख्रिस्ती म्हणून आपल्याला पवित्र शास्त्रातील पत्रांची ओळख असणं फार गरजेचं आहे. हे सगळं परमेश्वराने जुळवून आणलं, त्यासाठी परमेश्वराला आभार मानित आज आपण अध्ययनाला सुरुवात करूया. मी सगळ्यांच्या वतीने सर्वप्रथम प्रार्थना करतो आणि मग आपण सुरुवात करू. हे दयाळू दे बापा, आम्ही तुझी स्तुती करतो. या सुदीन सकाळची आम्ही सुरुवात तुझ्या गोड आणि पवित्र नावाने करतो. प्रिय प्रभू, संत पौलाचं जे ओझं होतं मंडळांप्रती तेच ओझं तू सन्मान्य डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांना दिलंस. आमचे काउन्सिल अध्यक्ष डॉक्टर राजेश वळवी आणि काउन्सिल अध्यक्ष सोबतच सर्व सदस्यांसाठी आम्ही आभार मानतो, कारण की प्रभू मंडळांसाठी हे अध्ययन असावं ही प्रेरणा तू त्यांच्या मनामध्ये घातलीस. आणि प्रभू, हे अध्ययन सर्वच मंडळांसाठी व जे ऑनलाईन बघत आहे आम्हा सगळ्यांसाठी आशीर्वादित होत आहे. यामागे असलेला अभ्यास आणि इतर सर्व गोष्टी प्रभुदेव बापा तू आशीर्वादित करून अतिशय चांगल्या रीतीने संकलन करून आमच्या समोर आणत असताना पाळक साहेबांना शक्ती दे, बोलण्यासाठी कृपा दे. आणि हे सगळं तांत्रिक रीतीने होत असताना होणारं प्रक्षेपण देखील परमेश्वरात चांगलं होऊ दे. सारा आदर, मान, महिमा प्रभू तुला असो. प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. मी डॉक्टर रेव्हरंड जी जयकर पाळक साहेबांचं स्वागत करतो आणि पुढील वेळ अध्ययनासाठी मी त्यांच्या हाती वेळ देतो. सगळ्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आम्ही सलाम सांगतो. आज पुन्हा एकदा मंडळी केंद्रित ईश्वर विज्ञान अभ्यास करण्यासाठी आपण जमलेलो आहोत. इंग्रजीमध्ये त्याला आपण चर्च बेस्ड थिओलॉजिकल एज्युकेशन म्हणतो. याचा एकमेव उद्देश तो आहे की पवित्र शास्त्र आपल्याला समजावं आणि पवित्र शास्त्राने आपल्या आध्यात्मिक जीवनाची सतत तपासणी करून आपल्याला घडवावं. बऱ्याचदा पवित्र शास्त्र अध्ययनाचा उद्देश आपल्या ज्ञानाच्या वृद्धीसाठी असतो, सेवेच्या वृद्धीसाठी असतो, काही माहिती घेण्यासाठी असतो. परंतु पवित्र शास्त्राचा अभ्यास त्याच्या उलट आहे. पवित्र शास्त्राचा अभ्यास करताना पवित्र शास्त्र आपली तपासणी करते आणि ह्याच्यामध्ये एक फार मोठं रहस्य आहे. दोष देण्यासाठी आम्ही हे सांगत नाही, परंतु पुष्कळ वेळेस मंडळीतील सभासद ख्रिस्ती विश्वासणारे पवित्र शास्त्र अध्ययन करण्यासाठी येत नाहीत. तर त्याचं प्रमुख कारण हे पण आहे की पवित्र शास्त्र जेव्हा आपण ऐकतो, वाचतो, समजून घेतो, पवित्र आत्मा आपल्याशी बोलतो आणि आपल्याला निर्णय घ्यायला लावतो. आणि बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे निर्णय घ्यायला पाहिजे ते कधी कधी या जगातले असतात, आपल्या फायद्याचे असतात, आपल्या तात्पुरत्या समाधानाचे असतात, परंतु ते आपल्याला फार आवडतात आणि ते आपल्याला सोडायचे नसतात. अशा वेळेला न गेलेलं बरं, कारण आपण गेलो नाही तर देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे आपल्याशी बोलणार नाही आणि मग आपण आपल्या याच्यामध्ये जगू, असं काही वेळेला आपण गैरसमज करून घेतो. परंतु आपण मागे सुद्धा पाहिलं की पवित्र शास्त्रातील मंडळ्या, पवित्र शास्त्रामध्ये असणारे लोक जितके पवित्र शास्त्राकडे वळले
तितकं त्यांनी जगाला बदलून टाकलं. आपलं जीवन जर पवित्र शास्त्राच्या वचनाने बदललं नाही तर कोणाचंही आपण बदलू शकणार नाही, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपण मंडळी केंद्रित त्या उच्च दर्जाचं शिक्षण आपल्या भाषेमध्ये घेत आहोत. त्याचं कारण हेच की का म्हणून आपल्या लोकांनी अशा अभ्यासापासून वंचित राहावं. म्हणून पौलाला जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याची जी पद्धत होती ती होती, तो पूर्ण मंडळीला, पूर्ण सभास्थानांना शिकवत होता आणि येशू ख्रिस्ताविषयी साक्ष देत होता. एकेकाला देत होता ती गोष्ट वेगळी, परंतु तो पूर्ण मंडळ्यांना सुद्धा शिक्षण देत होता. आणि ज्या मंडळ्यांनी त्याचं शिक्षण ऐकलं त्यांच्यामध्ये बदल आला. आपण बघणारच आहोत की कसा तो बदल आला. आज आपण करिन्थकराच्या पहिल्या पत्राकडे वळताना पौलाने कशा प्रकारे मंडळीची स्थापना केली किंवा रोपण कार्य केलं. सुवार्ता सांगणे आणि मंडळी रोपण कार्य करणे या दोन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. एव्हरी इव्हॅन्जलिझम इज नॉट चर्च प्लांटिंग. सर्व सुवार्ता सांगणारे मंडळी रोपण कार्य करत नसतात. मंडळी रोपण कार्य करणे ही वेगळी गोष्ट आहे. विशेषतः प्रेषित जे असतात किंवा ज्यांना पाठवलं जातं ते नव्या ठिकाणी जातात, नव्या भाषा गटात जातात, नव्या वातावरणात जातात आणि ज्यांनी कधीही ख्रिस्ताला ऐकलं नाही त्या ठिकाणी जाऊन ते सुवार्ता सांगून येशू ख्रिस्ताकडे लोकांना वळवतात आणि त्यांना मग मंडळीमध्ये ते एकवटतात. परंतु या प्रेषण कार्याचे सुद्धा पुष्कळ टप्पे आहेत आणि हे टप्पे आपल्याला प्रेषितांची कृती अध्याय 1:8 दिसतात की येशू ख्रिस्ताच्या महान आदेशाप्रमाणे त्याने सांगितले की तुम्ही पहिले यहुदी आहात, ज्याला होम मिशन म्हणतो आपण, आपलं स्थानिक प्रेषण कार्य. आपण होम मिशन लक्षात घेतलं पाहिजे. तुम्हाला पलीकडे म्हणजे क्रॉस कल्चरल कम्युनिटीजमध्ये जाता येत नाही. आपली भाषा नाही, आपला वर्ण नाही, आपला व्यवसाय नाही, आपलं वातावरण नाही, आपण पलीकडे निघून जातो. मराठी भाषिक काय तेलंगणामध्ये जातात, तेलंगणा भाषिक काय उत्तर प्रदेशमध्ये निघून जातात, उत्तर प्रदेशचे आहे परदेशात निघून जातात. ते क्रॉस कल्चरल मिशनरी कार्य जे आहे ते वेगळं आहे. परंतु त्याचे टप्पे पण आहेत की 1:8 प्रमाणे पहिले कुठे होम मिशन, ज्याला होम बेस्ड मिशन, HBM, होम बेस्ड मिशन. स्थानिक लोकांनी स्थानिक ठिकाणीच आपल्या परिसरामध्ये सुवार्ता सांगून मंडळी रोपण कार्य करणे. जसं शहर आहे, शहर म्हणजे मोठं खेडं. शहराची व्याख्या काय आहे? शहर म्हणजे काय? मोठं खेडं. अ बिग विलेज इज अ सिटी. कारण पूर्वी जी खेडी होती ती एकत्र आणून उपनगरं बनवली गेली किंवा वॉर्ड्स बनवले गेले. जसं नंदवार आमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी, आमच्या गावाला साधारणपणे 39 आमचे वॉर्ड आहेत. असे गावागावामध्ये पण काही वॉर्ड असतात आणि प्रत्येक वॉर्डची वैशिष्ट्ये असतात. जसं पूर्वी आमच्याकडे म्हणायचे की अमुक गल्ली, तमुक गल्ली, तमुक गल्ली. आम्ही ज्या ठिकाणी राहिलो त्याला माणिक चौक विभाग म्हणायचे है ना. अशा प्रकारे वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वस्ती असणाऱ्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त सादर करणे याला आपण होम बेस्ड मिशनरी वर्क म्हणतो. स्थानिक ठिकाणी केलेलं प्रेषण कार्य स्थानिक लोकांनी स्थानिक मंडळीच्या आधाराने केलेलं. त्याच्या शेजारी गावं आहेत. नंदुरबारच्या परिक्षेत्रामध्ये डोंगराकडे आपण गेलो सुमारे 150 किलोमीटर, तेथपर्यंत गावे आहेत. धुळ्याच्या दिशेला गेलो तेथपर्यंत गावं आहेत. साक्रीकडे गेलो गावं आहेत. नवापूरकडे गेलो गावं आहेत. इकडे दोंडाच्याकडे गेलो गावं आहेत. 1000च्या जवळपास खेडी गावं आणि शहरं आपल्याकडे छोटी छोटी आहेत. आपण जर विचार केला, जर 30 आपल्या घटक मंडळे आहेत तर साधारणपणे एकेकाच्या वाट्याला 30 गावं तरी कमीत कमी येतात की त्यांनी कमीत कमी 30 गावांना सुवार्ता सांगून कमीत कमी 30 घटक मंडळे स्थापन करायला पाहिजे. प्रत्येक सेवकाचा पाळकाचा उद्देश तो पाहिजे की मला किती जबाबदारी आहे या जिल्ह्याची
कमीत कमी या तालुक्याची धरली तर इतकी, जिल्ह्याची धरली तर इतकी. लोकसंख्या किती? साधारणपणे 27 ते 30 लाख. वर्कर किती? सेवा कार्य करणारे 30. एकाच्या वाट्याला किती लोकसंख्या आली? 1 लाख. एक सेवक 1 लाख लोकांना जबाबदार आहे. त्यामध्ये मग पंच आणि हे जर विभाजन केलं तर या प्रत्येकाच्या घटकामध्ये जाऊन सुवार्थ सांगणं ही आपली जबाबदारी आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट पौलाकडून आपण शिकतो ही की जेव्हा होम बेस मिशनमध्ये, स्थानिक प्रेषण कार्यामध्ये, गृहमंडळं स्थापन करण्यामध्ये तुम्ही यशस्वी होता, त्याच वेळेला आपल्या संस्कृती पलीकडे सुद्धा जाऊन सेवा कार्य करायला तुम्ही तयार व्हा. पौलाने साधारणपणे आपल्या परिवर्तनानंतर 11 वर्षे घेतली प्रेषण कार्य सुरू करायला. हे लक्षात घ्या. तारण झालं, परिवर्तन झालं, त्याला दृष्टी आली, बाप्तिस्मा घेतला आणि तो धडाधड निघाला आणि मंडळ स्थापन करू लागला, असं नाही घडलं. 35 सालाच्या दरम्यान पौलाला दृष्टांत झाला येशू ख्रिस्ताचा आणि त्याचा बदल आला. लगेच तो कुठे गेला? अरबियात गेला. 3 वर्ष तो गेला. मजेदार आहे तो एक अभ्यास की त्याने 3 वर्ष येशू ख्रिस्तापासून सुवार्थेचं रहस्य आणि मंडळीचं रहस्य शिकून घेतलं. ते त्याला प्रकट करण्यात आलं आणि त्याची खात्री झाली की माझा उद्देश पाचारणाचा याबद्दल घोषणा करणे आहे. आणि पुन्हा जेव्हा तो आला तेव्हा प्रेषितांनी त्याला हेरलं आणि आपल्या जवळ घेतलं. तेथून तो अंत्योकियामध्ये राहू लागला. आणि मग आपण पाहतो की प्रेषित 11, 12, 13 यामध्ये पौल मग पुढे प्रेषण कार्याला सुरुवात करतो. पण त्या दरम्यान 45 ते 48 साल आलेलं असतं. 11 वर्षापेक्षा जास्त कालावधी त्याने घेतला. सुवार्ता त्याने सांगितली, पण त्याचा मुख्य उद्देश काय होता? मंडळी स्थापने आणि मंडळीला स्थिरावणे. 2 गोष्टी फार महत्वाच्या आहेत. मंडळी स्थापन करणे आणि मंडळी स्थिरावणे. गृहगट किंवा प्रार्थना गट मंडळी नसते, हे आपण लक्षात ठेवावं. उपगट मंडळी नसते. प्रमुख मंडळी असते, तिचा तो भाग असतो, पण ती मंडळी मोजली जात नाही. ती सेवा कार्याचा विभाग मानला जातो. पण त्याशिवाय तुम्ही जर नवीन मंडळी स्थापन करता तर ती मंडळी बनते. आणि कमीत कमी 10 कुटुंब असली तर मंडळीचा दर्जा तिला मिळतो, कमीत कमी. ते पण नवीन असलं तर. पण त्याला पण आपल्याकडे पद्धती आहेत की पूर्ण मंडळी म्हणून मान्यता कधी द्यायची. कारण पंच नेमायचे आहे, प्रशिक्षण द्यायचं आहे, कारभार आहे, देणं आहे, व्यवस्था आहे, लोक आहेत आणि येणं जाणं आहे, बांधकाम आहे, काय काय जे असेल ते. एकदम आपोआप मंडळी अस्तित्वात येत नाही. गट अस्तित्वात येतो, मंडळी अस्तित्वात येत नाही. मंडळी म्हणजे एक स्थायी स्वरूप लोकांचं असतं, ते अस्तित्वात येणे. आणि म्हणून पौलाचे जे आपण आज करिंथीच्या पत्रामध्ये थोडंसं बघत आहोत, तर प्रेषितांची कृत्य अध्याय 18 याकडे जर तुम्ही वळलात तर तुम्हाला थोडासा काही इतिहास पौलाचा समजतो. पौल आता अथेन्समध्ये होता. अध्याय 17. अथेन्समध्ये जगप्रसिद्ध विद्वानांशी 2 प्रकारच्या प्रमुख तत्वज्ञानी लोकांची त्याची आर्यपगस म्हणजे मंगळावरची टेकडी किंवा उच्च स्थान किंवा जेथे विद्वान एकत्र बसून चर्चा करत होते असं एक महत्त्वाचं ठिकाण. कधी कधी त्याला टाऊन हॉल पण म्हणत असत. शहरातलं मुख्य विद्वानांचं किंवा श्रीमंताचं बसण्याचं ठिकाण असे म्हणत होते. त्या टेकडीवर असणाऱ्या या सभास्थानामध्ये पौल काही विद्वानांची चर्चा करता आपल्याला अध्याय 17 दिसतो. आर्यपगाची ती टेकडी किंवा मार्सची टेकडी किंवा मंगळाची टेकडी असं ते म्हणतात. आणि मग इथे तो त्यांच्याशी वादविवाद करत असताना तेथे 2 प्रकारचे तत्वज्ञानी आणि त्यांच्यावर विश्वास ठेवणारे लोक होते. एक आहे एपिक्युरियन 17 अध्याय वचन 18 आहे. आणि दुसरा आहे स्टोईक. हे 2 तत्वज्ञान
शाखांचे जे त्यांचे अनुयायी आहेत आणि जे विद्वान आहेत ते तत्वज्ञ तेथे होते आणि त्यांना काही वादविवाद करून चर्चा केली आणि तेव्हा मग ही नवीन शिकवण काय आहे हे त्यांना सांगितल्यावर अनेकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. ही जी पद्धत पौल इथे वापरतो तत्वज्ञानाची चर्चा करताना, ही एंटरिंग इन टू द कॉन्टेक्स्ट, परिस्थितीमध्ये जाऊन करणे, सुवार्ता सांगणे, अडॅप्टेबिलिटी इन द कॉन्टेक्स्ट, त्या परिस्थितीला अनुकूल बनणे. कसा अनुकूल बनला? त्यांच्याशी ख्रिस्ताबद्दल बोलता बोलता तो त्यांच्या कवींचा उल्लेख करतो. तर तुमच्यापैकीच काही कवींनी असं म्हटलेलं आहे की आपण वास्तविक त्याचा वंश आहोत. 17वा अध्याय वचन 28. ही एक पद्धत आहे आणि ही परत तीच पद्धत आहे की जे ज्ञात आहे तेथून जे अज्ञात आहे तेथे लोकांना त्या सत्याकडे नेणे. तुमच्याच कवींनी, म्हणजे तो त्या प्रसिद्ध कवींचा, महाकवींचा वापर तो करतो आणि साक्ष देतो किंवा सुवार्ता सांगतो. ही एक पद्धत तो वापरतो तेथे, कारण तशा प्रकारचे लोक तेथे होते. म्हणून प्रेषण कार्य करताना पौलाचा आपण जेव्हा अभ्यास करतो, मंडळांचा आपण अभ्यास करतो, तर प्रत्येक ठिकाणी पौलाने जी पद्धत वापरली ती वेगळी वेगळी आपल्याला आढळेल. एक पद्धत त्याने वापरलेली नाही. त्याचा मुख्य हेतू एकच होता, सुवार्तेची घोषणा करणे, म्हणजे केरुगमा, आणि मंडळीविषयी शिक्षण देणं, ज्याला धर्मसिद्धांत शिकवणे म्हणतात, डिडाखे, हे त्याचं मुख्य तत्वच होतं. परंतु प्रत्येक ठिकाणी अथेन्समध्ये जेव्हा त्याने घोषणा केली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की अथेन्ससारख्या त्या अरियपगावर असणाऱ्या विद्वान लोकांपैकी काही घराणे येशू ख्रिस्ताकडे आले आणि त्यांनी बाप्तिस्मा घेतला. आता हे अथेन्स शहर ते करिंथ हे 40 मैलाचं अंतर आहे दक्षिणेला. अथेन्स उत्तरेला आहे, करिंथ दक्षिणेला आहे. आणि तुम्हाला माहीत आहे नुकतेच ऑलिम्पिक झाले तर ज्याचा उगम तेथून आला. ती ही 2 प्रमुख शहर आहेत, जगप्रसिद्ध शहर आहेत अध्ययनाबाबतीत आणि क्रीडा आणि संस्कृतीच्या अध्ययनासाठी. बघा, पौल जेव्हा जातो तर एखाद्या गावाला गेला म्हणजे जसं मी इथून धानोऱ्याला गेलो तसं नाही आहे, मी इथून दडगावला गेलो, मी इथून कोरिटला गेलो, पाटोंद्याला गेलो, इकडे मी ढेकवरला गेलो, तसं नाही आहे. पौलाची शहरांची किंवा जेथे जाऊन सुवार्ता सांगून मंडळी रोपण कार्य करायचं आहे त्या गावांची निवड बघा, तो कशी निवड करतो. आणि ह्याच्यातून आपण हे शिकलो, मागे मी सांगितलं होतं की इम्पॅक्ट द स्ट्रॅटेजिक सिटीज, टाउन्स विच आर स्ट्रॅटेजिक. जी शहरे व्यापारी, सांस्कृतिक, शिक्षणाच्या संदर्भात पुढारलेली आहेत किंवा प्रभाव टाकतात तेथे घोषणा करा. आणि विशेषतः बाजारपेठ, त्यावेळेला जे म्हणत होतं मार्केट प्लेस, म्हणजे सर्वसाधारण लोकांनी आपल्या व्यवसायाने म्हणा किंवा स्वतः म्हणा लोकांना सुवार्ता सांगणे. आणि ही सुवार्ता कुठे? बाजारपेठमध्ये, म्हणजे मार्केट प्लेसमध्ये, म्हणजे जिथे लोक येतात आणि परत जातात. आणि हा नियम तेव्हापासून आज पण आहे की जेव्हा आपण अशा लोकांना सुवार्ता सांगतो किंवा येशू ख्रिस्त सादर करतो किंवा जीवनाची घोषणा करतो तर ते आपल्या गावी परत ती घोषणा घेऊन जातात. आणि सहसा आपसामध्ये मित्र भेटले, चहा प्याले, कुठे बसले, एक विषय निघतो, अरे दादा आज तू गेला होतास त्या शहराला? हो ना, काय विशेष? मग तो सांगतो, भाजीपाला एकदम छान मिळतो, प्रवासाची साधनं बरोबर आहेत, छान आहेत, असं आहे, तसं आहे, तसं आहे. अजून काय विशेष? अरे काय झालं माहिती आहे का, मला कोणीतरी येशू ख्रिस्त आहे याबद्दल सांगितलं. ती बातमी फक्त तेवढीच असते तिथे. ऐकणारे हा विचार करतात
मार्केटमध्ये हे आहे, मार्केटमध्ये ते आहे, हे आहे ते बरोबर, पण हा येशू ख्रिस्त कोण आहे असा ते विचार करतात एकमेकाला. मग ते घरी जेव्हा परत जातात ते घरचे विचारतात, काय म्हणाला तुमचा मित्र, भेट झाली का? हो. मग आणि त्यांनी ना काहीतरी सांगितलं की येशू ख्रिस्त आहे वगैरे असं ते एक कुटुंब किंवा ती कुटुंबे आपसात त्यावर चर्चा करतात. असं होतं कालांतराने. त्या दरम्यान कोणाला तरी त्याचा शोध लागतो, कोणाकडून तरी ऐकलं त्याचा शोध लागतो किंवा ते त्याचा शोध घेतात आणि त्यांना ख्रिस्तरूपी सत्याचा फायदा होतो, त्यांना लाभतो. या प्रकारचे पौलाची ही रणनीती आहे. करिंथमध्ये जेव्हा पौल जातो आहे तर जर तुम्हाला दिसेल की अध्याय 18 वचन 1 मध्ये असं लिहिलं की तो म्हणजे पौल अथेने सोडून, प्रेषितांची कृत्य 18 अध्याय, अथेने सोडून करिंथास गेला. आणि नंतर तुम्हाला असं दिसतं की एक कुटुंब आहे, अक्विला आणि प्रिस्किल्ला, हे त्या करिंथमध्ये होते. आणि क्लौद किंवा सम्राट क्लौद्य याने आज्ञा केल्यामुळे यहुद्यांना किंवा त्रास देणाऱ्यांना, ज्याच्यामध्ये ख्रिस्ती पण होते, त्यांना त्याने घालवून दिलं होतं रोम शहरामधून. ज्यांना घालवून दिलं ते जवळपास जेथे जेथे त्यांना जाता आलं किंवा व्यवसाय करता आला तेथे तेथे निघून गेले. अक्विला आणि प्रिस्किल्ला हे राहुटी किंवा तंबू बनवणारे व्यावसायिक होते. करिंथ येथे ते राहत असताना पौल तेथे गेला आणि त्याला कळलं की माझ्यासारखाच एक व्यवसाय करणार कोणी ख्रिस्ती येथे असतात. तो त्यांच्याकडे गेला, त्यांच्याबरोबर व्यवसाय करू लागला, त्यांच्याबरोबर तो राहिला आणि सोबत मग वचन 4 प्रमाणे यहुद्यांच्या सभास्थानामध्ये तो येशू ख्रिस्ताविषयी खात्री करून देऊ लागला. पहिले आपल्या लोकांना तो सुवार्ता सांगत होता, पहिले यहुद्यांना तो सांगत होता. यहुद्यांना परमेश्वर ठाऊक होता, यहोवा कोण आहे, करार काय आहे, मोशे कोण आहे, हे सर्व समजत होतं. परंतु त्यांना त्याने पाठविलेला जो मशीहा आहे याबद्दल त्यांना भविष्यवादानुसार माहिती नव्हती. म्हणून पौलाचं प्रमुख काम हे होतं, आपल्या लोकांना जाऊन पहिले भेटणे, त्यांना मशीहाबद्दल सांगून त्यांना पश्चातापासाठी आवाहन करणे आणि त्यांना मोशेच्या नियमशास्त्राच्या दंडातून सोडवणे. आणि त्यांना हे सांगण्याची गरज होती की तुम्हाला नियमशास्त्रामुळे नीतिमत्व प्राप्त होत नाही, तुम्हाला विश्वासाने प्राप्त होतं. आणि हा विश्वास तुम्हाला आता मोशेवर नाही, येशूवर ठेवावा लागेल. लोकांना आपली निष्ठा बदलणे गरजेचं आहे असं पौल शिकवतो. पीपल मस्ट चेंज देअर अलेजियन्स टू ख्राइस्ट. आपल्या निष्ठा चांगल्या असू शकतात, आपला पंथ, आपला विश्वास, आपली मतप्रणाली, आपला व्यवहार, आपलं शिक्षण, आपले पद हुद्दे असू शकतात. पण पौल काय म्हणतो त्यांना, ठीक आहे ते चुकीचं नाही, परंतु यामुळे तुमचं तारण होत नाही. तुम्हाला मशिया लागेल आणि तो मशिया म्हणजे हा तो येशू नासरेतकर ज्याने माझी भेट घेतली, माझ्यात बदल आणला आणि मला परिवर्तन करून तुमच्याकडे पाठवलं तो. आणि मग लोक त्याच्या सुवार्तेवर विश्वास ठेवू लागले, त्याने घोषणा केल्यामुळे पण आणि त्याने आपली साक्ष दिल्यामुळे पण. आता याच्यामध्ये करीन करायला अजून एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की ज्या आपण समस्या पाहणार आहोत आणि काही उत्तरं, तर ते बघताना पौलाला असा प्रश्न जर आपण करतो की पौल, बंधू पौल, तुम्हाला एवढी हिंमत कशी झाली या सर्व गोष्टी सांगण्याची? त्याचे जर डिटेल्स बघितले ना की त्याने जे विगतवारी दिली आहे मंडळीच्या लोकांच्या अपराधांची, मजेदार आहे. तुम्ही जरा अभ्यास करून बघा, ज्या ज्या अयोग्य अनिष्ट गोष्टी लिहिल्या पौलाने की तुमच्यात हे आहे ते आहे ते आहे, जरा एकदा यादी करा आणि तुलना करा. दुसऱ्या बाजूला, एका बाजूला करीनची मंडळी, समस्या 1 तटफुटी, 2 अमुक अमुक, 3 अमुक अमुक, अशी एक यादी करा. दुसऱ्या बाजूला रकान्यामध्ये आजच्या मंडळीची परिस्थिती लिहा आणि त्याच्यामध्ये तुम्ही कुठे बसता. तुम्ही फूट पाडणाऱ्यांमध्ये आहात की प्रामाणिक लोकात आहात?
मूर्तीपूजा करणाऱ्यांबरोबर आहात की देवाची उपासना करणाऱ्यांबरोबर आहात, अशी स्वतःची तुलना करा. पौल याच्यामध्ये एक प्रदर्शन करतोय एका नमुन्याचं, ज्याला चेकलिस्ट म्हणतो आपण, की ते बघून आपण सुधरून घ्यायचं आहे असं तो म्हणतो. तो दोष देत नाही, परंतु दोष दाखवून देतो की तुमचं काय चुकलं. म्हणून अभ्यास करताना यामध्ये आपल्याला ही पण एक गोष्ट दिसते, पौल जेव्हा काही माहिती देतो तर तो अगदी रोखठोक देतो, पण त्याचा हेतू काय आहे, त्यांच्यामध्ये बदल यावा म्हणून. आणि तो स्वतःला चेक करतो, हां मी तटफुटी त्याच्यामध्ये आहे का नाही. बघा उदाहरणार्थ पहिला अध्याय पहिले करीन तुम्हाला दिसेल पौल का बरं तसं करतो. कारण बघा आपण हे शिकण्यासारखं आहे पौलापासून की आपण स्वतःला दुरुस्त कसं करावं. पहिला अध्याय वचन 11. कारण माझ्या बंधूंनो तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले आहे. माझे म्हणणे असे आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण, मी पौलाचा, मी अपुलोसाचा, मी केफाचा, मी ख्रिस्ताचा असं म्हणतो. आता पौलाने काय म्हणायला पाहिजे होतं, तुम्ही वेडे आहात का, सुरुवात सांगणारा मी, पैसे खर्च करणारा मी, तुमच्यासाठी प्रार्थना करणारा मी, मंडळी स्थापन करण्यासाठी आलेलो मी, अरे तुम्ही माझ्याकडे बघा, यांच्याकडे कशाला बघता. पण तसं करत नाही तो. त्यांच्या ज्या रास्त म्हणजे योग्य समस्या होत्या त्यामध्ये पौल सुद्धा समस्या होता, हे त्याला लक्षात आलं होतं की लोक मला सुद्धा वेगळं करू पाहतात, अपुलोसापासून किंवा मंडळीपासून किंवा केफापासून किंवा ख्रिस्तापासून मला वेगळं करू पाहतात. आता मी ह्यांना सांगितलंच पाहिजे की हे असं बरोबर नाही. आणि त्याचं उत्तर तो कसं मार्मिकपणे देतो की मी कोण आहे, तुम्ही मला कसं काय गृहीत धरलं आणि माझी पार्टी कशी काय बनवून राहिले तुम्ही, आणि मला तुमचा नेता कसं काय बनवून राहिले, मी नाही कोणी. तो म्हणतो तुमचं सर्व चुकतंय. केव्हा तो सांगू शकला, जेव्हा त्याने स्वतःला वेगळं केलं तेव्हा, की तुम्ही पाडलेल्या गटांपैकी मी तुमच्यामध्ये कोठेही नाही. कारण मी तुमच्यासाठी मेलो नाही, तुम्ही मला तुमचा नेता कसं काय बनवताय. अपुलो मेला नाही, तुम्ही त्याला नेता कसं काय बनवताय. त्याची सांगण्याची पद्धत बघा. म्हणजे जेव्हा आपण हे पुस्तक वाचतो, ज्या समस्या वाचतो त्या समस्यांमध्ये प्रामाणिकपणे तिसऱ्या कारखान्यामध्ये आपण स्वतःची तपासणी करताना विचार करायचा, मी कोठे मोडतो, कशाला. कारण पौल म्हणतो की मला कशाला पाठवलं, माझं गट करायला नाही, पाठिंबा मिळवायला नाही, माझी शिफारस करा म्हणायला नाही, मला ख्रिस्ताची घोषणा करायला, त्याचं वचन शिकवायला पाठवलं. तर या उद्देशाला धरून पौल मग करिंथ येथे गेल्यावर साधारणपणे 18 महिने तेथे राहतो आणि हे पत्र त्याच्यानंतर इफिसला पुढे तो जातो. वरून खाली 40 मैलावर करिंथ आलं अथेन्सपासून, आणि समोर जर तो गेला तर तेथे त्याला समुद्र पार केला तर तो साधारणपणे इफिसला पोहोचतो. हे पत्र तो इफिसला गेल्यावर त्याला काही माहिती मिळाल्यामुळे तो करिंथच्या लोकांना लिहितो. थोडक्यामध्ये मी तुम्हाला माहिती वाचतो आणि ती देतो, कृपा करून व्यवस्थित ऐका, मग तुम्हाला हे मिळेल. अध्याय 5 आणि 9 जर बघाल थोडंसं परत एकदा, पहिले करीन 5 आणि 9, सॉरी पहिले करीन 5 आणि 9. तुम्ही जारकर्म्यांची संगत धरू नये असे मी आपल्या पत्रात तुम्हाला लिहिले होते. मी तुम्हाला पत्र लिहिले होते.
याचा अर्थ असा आहे की आता हे दुसरं पत्र आहे. पहिलं पत्र परत एकदा ते शब्दप्रयोग कॅनॉनिकल ऑर्डर ऑफ द न्यू टेस्टमेंट, प्रमाणित ग्रंथसंपदेमध्ये पौलाची किती पत्र आहेत? फक्त 2. आता पौल अजून एका पत्राबद्दल बोलतोय की मी पत्र लिहिले, हे 3रं झालं. जर या अगोदर पत्र लिहिलं होतं तर ते पहिले करिंदकराचं पत्र आहे. या ग्रंथसंपदेप्रमाणे आपण अभ्यास करत आहोत पहिले करिंद, ते दुसरं पत्र आहे. आणि दुसरे करिंद कितवं आहे? 3रं आहे. पण 2च पत्रे आपल्या संग्रहात आपल्याला दिसतात, कारण पहिलं लिहिलेलं जे पत्र होतं करिंदकराला ते आढळत नाही, किंवा ते नाश पावलं किंवा गहाळ झालं, त्याची मूळ प्रत सापडली नाही. आणि म्हणून पौलाने पुन्हा एकदा पत्र लिहिलं, असा त्याचा अर्थ आहे. ही या पत्राची फार मोठी महत्त्वाची बाब आहे. त्यानंतर आपल्याला दिसतं की पौल तेथे ख्रिस्ताने पाठवल्यामुळे गेला, आणि या पत्रामध्ये मग तुम्हाला तो वारंवार सुवार्तेबद्दल बोलतो. मला तुमच्याकडे का पाठवलं? सुवार्तेसाठी. आणि तुम्हाला यामध्ये मग मी पुढे विवेचन देतच आहे त्याची रूपरेषा देताना, की मंडळीच्या समस्यांचं उत्तर, हे वाक्य फार महत्त्वाचं आहे अभ्यासामध्ये. मंडळीतील समस्यांचं उत्तर येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता ही आहे. ज्या मंडळीमध्ये येशू ख्रिस्ताविषयीची सुवार्ता गाजवली जात नाही, सांगितली जात नाही, लोकांना समजून दिली जात नाही, चुकीचं वागणाऱ्यांना त्याचा बोध सुवार्तेने केला जात नाही, त्या मंडळांमधल्या समस्या दूर होत नसतात, असा त्याचा अर्थ आहे. काही लोक त्यांच्या समस्या बदलून घेतात किंवा लपवून घेतात, किंवा त्या बेमालूम रूपांतर करून घेतात. ज्या उघडपणे दिसत होत्या त्या समस्या आता गुप्तपणे तशाच राहतात. त्यांनी सन्मानित असावं, 2 लोकात उठून दिसावं म्हणून ते करतात. त्यांच्याकडे पैसा, प्रभाव, पदं असू शकतात. त्याच्या आड ते आपल्या समस्या किंवा आपली पापे, आपले अपराध हे रूपांतरित करून करतात, आणि ते वेगळ्या प्रकारे त्याच गोष्टी करू लागतात. आणि हे नवीन नाही, हे तेव्हा पण होतं, आज पण आहे. की कदाचित काही लोक जसं उघडपणे आपल्या समाजामध्ये पूर्वी कुठेही गेलं, काही सणवार काही आलं, काही पैसा मिळाला लोकांना, तर नशापान हे साधारण गोष्ट होती, रस्त्यांवर लोक दिसत असत. पण आता बंद झालं ते. रस्त्यांवर फिरणं, आरडाओरड करणं क्वचित कोणीतरी दिसतो. परंतु झालं काय आहे? नशेचे, अंमली पदार्थांची समस्या सुटली आहे का? नाही, त्याने स्वरूप बदललेलं आहे. आणि आताच्या आधुनिक जगात तर फारच भयंकर स्वरूप आहे, ज्याला आपण ड्रग्ज म्हणतो. मादक पदार्थ इतक्या मोठ्या प्रमाणावर आहेत असं आपण वाचतो, आणि आपण त्यांना पाहतो तर आपल्याला असं वाटतं नाही हे दारू पित नाही किंवा नशा करत नाही वगैरे वगैरे. परंतु त्याचा अभ्यास केल्यावर दिसतं की त्यांचे जे प्रगटीकरण आहे, म्हणजे ते जे प्रदर्शित करतात त्यांचे व्यवहार, त्याच्यावरून दिसतं की हे ॲडिक्ट असायलाच पाहिजे, व्यसनाधीन असायलाच पाहिजे. काही गोष्टी पौल तेव्हा जरी सांगत होता, जसा जार कर्माचा तो उल्लेख करतो, परंतु अभ्यासाचा विषय वेगळा येतो. काही पापे आणि काही अपराध तेव्हाही होते, आजही आहेत. काही फरक कोणता आहे की आता काही पापांना किंवा पापमय कृतींना किंवा वृत्तींना समाज मान्यता मिळालेली आहे. काही समाज म्हणतो हे बरोबर आहे, काही समाज म्हणतो ते बरोबर नाही, एवढाच फरक आहे. पौल म्हणतो देव काय म्हणतो त्याकडे लक्ष द्या. समाज पण महत्त्वाचा आहे, त्याची बंधनं पाळा, परंतु देव काय म्हणतो ते बघा. सामाजिक शिक्षा ही तुम्हाला अनंतकालिक दंड देणार नाही, देवाची शिक्षा अनंतकालिक दंड असेल, म्हणून तुम्ही सांभाळा, असं तो म्हणतो. म्हणून याचा अभ्यास करताना सुवार्ता पहिल्यापासून शेवटपर्यंत आपण अभ्यास करताना पाहू की सुवार्ता हीच खरी ताकद आहे मनुष्याच्या बदलाची. सुवार्ता नाही
कोणाचा बदल होत नाही. मी जे वाक्य म्हटलं त्याची पण मला आठवण होते. आपण का सुवार्ता सांगावी किंवा सुवार्ता जी सांगतो त्याबद्दल आपण का खबरदारी घ्यावी? कारण ज्या सुवार्तेने किंवा ज्या सुवार्तेच्या ऐकण्याने आणि विश्वास ठेवण्याने तुमचा बदल आला, त्याच सुवार्तेने दुसऱ्यात बदल येणार आहे. ज्या सुवार्तेच्या ऐकण्याने तुमच्यात बदल येत नाही, दुसऱ्यामध्ये सुद्धा येणार नाही. तुम्ही किती सांगा, येणार नाही. अहवाल द्याल, सर्व सांगाल, इतकी गावं केली, इतक्या लोकांना सुवार्ता सांगितली, हा प्रश्न जर केला, किती लोकांमध्ये बदल आला? नाही आला. आपली सुवार्ता नव्हती. आपण काम केलं, आपला प्रोजेक्ट केला, आपण आपलं कर्तव्य पूर्ण केलं, एवढंच ते आहे. सुवार्ता ही बदलासाठी आहे. आणि ह्या सुवार्तेचं रहस्य कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. त्याचं असणं, त्याचं येणं, त्याचं सेवा, मरण, दुःख सहन, वधस्तंभावरचं मरण, पुन्हा उठणे, हे त्या सुवार्तेचं रहस्य. आणि पौल त्यांना आठवण देतो की करिंथच्या मंडळीने लक्षात ठेवायला पाहिजे, मी जे आलो तर ते मला ख्रिस्ताने पाठवले. अध्याय 1:17 तो म्हणतो, कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावयास नव्हे तर सुवार्ता सांगाव्यास पाठविले. पहिले करिंथ 1:17. आपला उद्देश तो प्रगट करू त्याचा पाठवला. आणि मला पाठवल्यामुळे मी तुमच्याकडे आलो आणि मी ती सुवार्ता सांगितली जी वधस्तंभाची सुवार्ता म्हटलेली आहे. ती व्यर्थ जाऊ नये म्हणून मी प्रयत्न केलेला आहे. आणि मग त्या सुवार्तेवर विश्वास ठेवल्यामुळे या मंडळीची स्थापना झाली. आणि ह्या मंडळीमध्ये पौल साधारणपणे या ठिकाणी 18 महिने राहिला आणि त्याने तेथे सेवा कार्य केलं. थोडंसं रूपरेषा मी तुम्हाला देऊ इच्छितो. करिंथच्याबद्दल तुम्हाला अधिक माहिती हवी आहे तर तुम्ही पवित्र शास्त्र शब्दकोश गोटस्करांचा अनुवादित आहे, WLPचं ते प्रकाशन आहे. तुम्ही त्याच्यामध्ये करिंथ हे घेतलं तर तुम्हाला थोडीशी माहिती मिळेल. तुम्ही इंटरनेटवर जाऊ शकता. द सिटी ऑफ करिंथ इन एन्शंट टाइम्स आणि निरनिराळ्या प्रकारच्या पुस्तकांमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. पण एक छोटीशी वैशिष्ट्याची गोष्ट अशी की ह्या शहराला रोमी लोकांचं साम्राज्य उदयास येऊ लागल्यावर 146 साधारणपणे या शहराची धूळदाण करण्यात आली. आणि नेमकं 100 वर्षांनी म्हणजे इसवी सनापूर्वी 46 पुन्हा हे शहर बांधण्यात आलं. सन इसवी सन 46 का महत्वाचं आहे नवीन करारामध्ये? थोडंसं बघा अवलोकन करून. पण एक छोटीशी कल्पना मी देतो की हेरोद राजाचा कारभार, त्याचा प्रवास यहुदियामधला त्याच सालापासून सुरू होतो. त्याने काय केलं मग? यरुशलेमचं मंदिर, त्याचं सुशोभीकरण, बांधकाम, जीर्णोद्धार सुरू केलं. मला माहीत नाही, मी अजून वाचन नाही केलं, परंतु मला असं वाटतं कारण हेरोद हा रोममध्ये शिकायला म्हणजे शिकत होता सम्राटाबरोबर, त्याला व्यवस्थापन शिकवलं जात होतं, त्यामुळे तो जात असे आणि परत येत असे. तेव्हा त्याने हे काही ऐकलेलं असावं किंवा त्याला कोणीतरी सांगितलेलं असावं की रोम आता पुढे जाते बरं का, आणि जर पुढे जायचं असेल आणि लोकांना जर आकर्षित करायचं असेल तर सुंदर बांधकाम आवश्यक आहे. आणि त्याला कोणीतरी सांगितलं की 100 वर्षापूर्वी ध्वस्त झालेलं करीन मग कसं चकचकाट होत आहे. आणि मग जेव्हा तो राजकारभारावर आला महान हेरोद, त्याने ते काम हाती घेतलं असावं असं मला वाटतं. हा संशोधनाचा विषय आहे, तो वेगळा आहे. परंतु मला हे सांगायचं की हे शहर जेव्हा पौल गेला तेव्हा जुनं नव्हतं, हे नवीन शहर होतं. रोमच्या लोकसंख्येनंतर या शहराची लोकसंख्या सर्वात मोठी होती. साधारणपणे 4 लाख लोक वस्तीला, विध्वंस झाल्यानंतरही या शहरात वस्तीला होते. फार मोठं शहर होतं.
आणि मोठं व्यापारिक केंद्र, सांस्कृतिक केंद्र, विशेषतः जेथे खेळ ऑलिम्पिक्स भरत होते त्याच्या पूर्वतयारीचे येथे क्रीडा संकुलं होती आणि पौल तेथे सुवार्ता सांगायला गेला. ह्याची रूपरेषा मी तुम्हाला सांगतो. पहिल्या 2 वचनामध्ये पहिल्या अध्यायाच्या आपल्याला प्रस्तावना, ज्याला आपण काय म्हणतो प्रेषितीय प्रस्तावना किंवा अभिवादन. अभिवादन हा शब्द चांगला शब्द पण आहे. प्रेषितीय प्रस्तावना किंवा अभिवादन, समोरच्याला नम्रतापूर्वक प्रणाम करणे, नमणे असा त्याचा अर्थ आहे. आणि बऱ्याचदा सलाम शब्द जो येतो तर तो सलाम शब्द पुष्कळदा ग्रीकमध्ये नाही आहे बरं का. म्हणजे अगोदर सांगून देतो, आताच मी ऐकलं होतं की मग तुम्ही पवित्र चुंबनाने एकमेकाला सलाम करा, परंतु तो शब्द सलाम हा जरी शालोम इब्री शब्द असेल, पौलाच्या लिखाणामध्ये तो येत नाही, तो वेगळ्या प्रकारे येतो. म्हणून जेव्हा तो त्या सांस्कृतिक पद्धतींचा वापर करतो तेव्हा आपल्याला ग्रीकांची पद्धत लक्षात घ्यावी लागेल, इब्री लोकांची नाही. की गालाला गाल लावून ते जेव्हा एकमेकाचं अभिवादन करत होते, तर हे पण लक्षात ठेवावं लागेल की पौल जेव्हा लिहितो तेव्हा कोणत्या दृष्टिकोनातून, ग्रीक पद्धतीने किंवा इब्री पद्धतीने. आणि इब्री पद्धतीने असता तर कोणता शब्द आला असता, शालोम. एकमेकाला तुम्ही शालोम करा, शालोम म्हणा असं. एनिवे तो एक विषय आहे. म्हणून पहिली प्रस्तावना म्हणजे अभिवादन, मंडळ्यांना केलेलं, लोकांना केलेलं अभिवादन, पहिली 2 वचन आहे. या अभिवादनानंतर 3ऱ्या वचनापर्यंत परत आपल्याला त्यामध्ये त्याचं प्रेषितेपण, पावित्र्य आणि ऐक्याबद्दल तो बोलतो. वचने 4 ते 9 मध्ये पहिला अध्यायचा आहे, उपकार स्मरण आहे, धन्यवाद आहे, उपकार स्मरण आहे. आणि त्यामध्ये तो भाषण, ज्ञान, आध्यात्मिक कृपादाने वगैरे वगैरे पुढे मग तो त्याची चर्चा करत जातो. पहिली अडचण त्यामध्ये आले पहिल्या 4 अध्यायामध्ये, म्हणजे अध्याय 1 वचन 4 ते 4था अध्याय वचन 24. यामध्ये काही मुद्दे आहेत. पहिला मुद्दा आहे मतभेद, ख्रिस्ती पुढाऱ्यांचे मतभेद. त्यामध्ये तो उत्तर देताना सांगतो, तुम्हाला कशाची गरज आहे, देवाच्या ज्ञानाची गरज आहे. आणि हे देवाचं ज्ञान म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि मग तो पहिल्या अध्यायामध्ये बऱ्याच गोष्टी सांगतो. तर त्याकडे लक्ष देताना अडचणींवर मात करताना पौल उत्तरं पण देत आहे. तुमच्याकडे तटफुटी मतभेद आहेत, याला उत्तर काय, तुम्हाला काय गरज आहे, जगाचं भरपूर झालं तुमच्याकडे पण देवाचं ज्ञान तुमच्याकडे नाही. ख्रिस्ताकडे पुन्हा वळा, त्याला परत शरण जा, त्याचा अभिमान बाळगा, तुम्ही एकमेकाबद्दल असं करू नका. फुटींना उत्तर आहे देवाचं ज्ञान. 5व्या अध्यायामध्ये आपण जेव्हा जातो, 2ऱ्या याच्यामध्ये लैंगिक भ्रष्टता आणि भांडणे. ही भांडणे म्हणजे कुठे गेली, न्यायालयात गेलेली भांडणे. म्हणजे काही भांडणाचं स्वरूप इतकं गंभीर झालं की कोर्टात जावं लागलं. याची जी महत्त्वाची अडचण कोणती आहे, समस्या होती की त्यांचे आपसातलं वर्तन हे बेशिस्त होतं. म्हणून बेशिस्त वर्तनामुळे त्यांचं रूपांतर स्वैराचारात झालं, मनाला वाटेल तसं जगू लागले. त्यामुळे काय झालं की अनैतिक भ्रष्टाचार, लैंगिक भ्रष्टाचार निर्माण झाले. गर्विष्ठपणा आला, आम्ही करू, तुम्ही काय करायचं ते करा, है ना. आणि शेवट मग बेशिस्तपणाने वागल्यामुळे भांडणे विकोपाला गेली आणि त्यांना कुठे पळावं लागलं, न्यायालयामध्ये पळावं लागलं. त्याचं उत्तर काय, पौल तेच सांगतो, यांना कशाची गरज आहे, परत येशू ख्रिस्ताविषयी सुवार्ता सांगावी लागेल. 3री जी अडचण आहे ती आहे विवाह
घटस्फोट किंवा एकटे राहणे किंवा सिंगलनेस, विवाह, घटस्फोट किंवा एकटे. 7वा अध्याय ते 11वा अध्याय वचन 1 यामध्ये आपल्याला याबद्दल वाचायला मिळतं. त्यामध्ये तो जे विवाह करू इच्छितात, ज्यांचा विवाह झालेला आहे आणि ज्या विधवा आहेत, याशिवाय कुमार आणि कुमारिका यांच्याबद्दल पण लिहितो. बऱ्याचदा मंडळीमध्ये आपल्याला विवाहाबद्दल ऐकायला मिळतं, विधवांबद्दल ऐकायला मिळतं, घटस्फोटाबद्दल मिळतं, कुमार आणि कुमारिकांबद्दल ऐकायला मिळतं, पण ब्रह्मचर्याबद्दल कोणी बोलताना दिसतच नाही. की विवाह न करता देवाच्या राज्यामध्ये तुम्ही ब्रह्मचर्य पाळू शकता, लग्न न करता प्रामाणिकपणे तुम्ही शुद्ध पवित्र जीवन जगू शकता. आज आता हा जगाचा जो प्रवाह आहे तुम्ही नीट बघा, असंख्य लोक लग्न न करता राहू इच्छितात. आता एक प्रवाह आलेला आहे आता. आणि आता मी काही महत्त्वाच्या लोकांची इंटरव्ह्यू ऐकली याविषयी. त्यांनी असं म्हटलं की कशाला पाहिजे मुलांची चिंता, आम्हालाच पोचता येत नाही स्वतःला, तर लेकरांना घेऊन काय करायचं, लेकरं पैदा कशाला करायचे. मग त्यांना प्रश्न विचारण्यात आला की मग तुमची जी लैंगिक भूक आहे, जी नैसर्गिक आहे, तुम्ही कशी काय भागवाल. तर म्हणे आम्हाला मार्ग आहेत. आणि मग तुम्ही पुरुष असाल तर स्त्री कुठून आणाल. तर म्हणे आम्हाला स्त्रीची गरज नाही. तर म्हटलं मग काय कराल. तर म्हणे आम्हाला प्लास्टिकच्या बाहुल्या मिळतात म्हणे, त्यांच्यावर राहू नये आम्ही. स्त्रियांना विचारलं, त्यांनी तशीच उत्तर दिलं, आम्हाला पुरुषाची गरज नाही, लग्न करायची गरज नाही, आम्हाला लेकरं नको, आम्ही आमचं जीवन जगू इच्छितो, आम्हाला डोक्याला वैताग नको, आमच्याकडे संसाधन उपलब्ध आहे. हा आजच्या जगाचा प्रवाह आहे. म्हणून पौल तेव्हा पण सांगत होता, जे लग्न करून देतात ते काय करतात, चांगलं करतात. जे करून देत नाही ते काय करतात, अधिक चांगलं करतात. आपल्याला आता मंडळी म्हणून या शिक्षणामधून याकडे पण लक्ष देण्याची गरज आहे की अशी परिस्थिती आजच्या पिढीमध्ये येणार तर नाही किंवा आलेली तर नाही. त्यांचं आकर्षण मुलींकडे, मुलींचं आकर्षण मुलांकडे कमी झालेलं आहे का, कशामुळे झालेलं आहे. चांगल्या मुली, चांगली मुलं, शिकलेली मुलं, चांगले कर्मचारी का बरं असे राहतात. त्याची पुष्कळ कारणं आहेत. परंतु ज्याला प्रतिपूर्ती म्हणतो आम्ही, गरजांचे शमन करण्याचे मार्ग जे माणसाला सापडतात, तेव्हा तो आपल्या भविष्याबद्दल निष्काळजी होतो, असा त्याचा अर्थ आहे. तेव्हा मला काय करायचं, मला काय करायचं, अशी अवस्था येत आहे. म्हणून पौल जेव्हा सांगतो तर त्यामध्ये पौलाचा हा पण एक विषय आहे की तुम्ही जर अशा स्थितीमध्ये कोणाला जर मदत कराल, सांगाल तर सांगा, ब्रह्मचर्य सुद्धा आवश्यक आहे. येशू ख्रिस्त आपला सर्वात उत्तम नमुना आहे की त्याच्यासारखा ब्रह्मचारी कधी कोणी झाला नाही. तुम्ही त्याचं उदाहरण घेऊ शकता आणि तसं जगू शकता. घाबरू नका. आम्ही समजवतो तुमच्या आईबापांना, पण तुम्ही व्रतस्थ असलं पाहिजे. एवढं सोपं नाही येते पण. परंतु पौलाचं हे शिक्षण 7 ते 7 अध्याय 11व्या अध्यायापर्यंत आपल्याला वाचायला मिळतं. 8व्या अध्यायामध्ये आल्यावर जे दैवतांना अर्पण केलेले पदार्थ आहे त्याबद्दल तो बोलतो आणि त्यामध्ये मग प्रभुभोजनाच्या सूचना सुद्धा तो देतो. आपण का खाऊ नये याबद्दल तो बोलतो. का हे नैवेद्य ज्याला म्हणतो ते का खाऊ नये. आता हा एक फार मोठा विषय होता, तो आम्ही मिशनरी कार्यामध्ये शिक्षण देताना घेतला. परंतु माझं साधं उत्तर असं होतं की माझे खूप मित्र आहेत, चांगले मित्र आहेत, फार मला जीव लावणारे लोक आहेत, त्यांची घरं माझ्यासाठी उघडी आहेत आणि ते मला फार मोठ्या आदराने माझा पाहुणचार पण करू इच्छितात. पण काही प्रसंगांमध्ये मी प्रथमच जाऊन जेव्हा त्यांना सांगितलेलं आहे की मी
येशू ख्रिस्ताचा अनुयायी असल्याने आणि धर्मगुरू असल्याने मला दिलेल्या शिक्षणाप्रमाणे माझा धर्मग्रंथ मला सांगतो मी याच्यात सामील होऊ शकत नाही, तर तुम्हाला वाईट वाटता कामा नाही. तुम्ही मला जेव्हा आपली पंगत होईल जेवणाची, मी जेवतो तुमच्याबरोबर, परंतु या समारंभामध्ये मी हे खाऊ शकत नाही. माझा आशीर्वाद आहे तुम्हाला, माझ्या प्रार्थना आहेत तुमच्यासाठी, तुम्ही हे करू नये मलाही वाटतं, पण मला क्षमा करा. हे तुम्ही पहिलेच सांगायला शिकायला पाहिजे. एकदा तुम्ही सांगून बघा, ते लोक तुमचा सन्मानच करतील पुढच्या वेळेला. पण तुम्ही जर लपवून ठेवलं तर धोका होतो. म्हणून पौल जेव्हा ह्या गोष्टी करतो ना, तो खुलेआमपणे करतो, त्यानं समजावून सांगतो की मी हे करू शकत नाही. काही लोक करत होते, आजही करतात, अज्ञान असू शकतं, त्यांना आपल्याला सांगावं लागेल, शिकवावं लागेल. त्यानंतर सामूहिक उपासनेबद्दल सांगताना तो म्हणतो, म्हणजे डोक्याचे केस झाकणे वगैरे वगैरे, कापणे वगैरे वगैरे. आता हे आजच्या काळामध्ये लोक म्हणतात हे विषय महत्त्वाचे आहेत का? केस वाढवावेत की वाढवू नयेत? डोक्यावर घ्यावं की घेऊ नये? फक्त महिलांनीच घ्यावं की पुरुषांनी पण घ्यावं? जर यहुदी लोक बघितले तर उपासनेच्या वेळेला ते त्यांची टोपी घालतात डोक्यावर. ख्रिस्ती लोकांनी काढून टाकली ती, असं ते म्हणतात. मग येशू ख्रिस्त तर यहुदी होता ना, मग आपण का नाही घालत डोक्यावर त्यांच्यासारखी ती टोपी छोटी सन्मानाची? तुम्ही बघितले का यहुदी उपासना करताना घालतात, आपण नाही घालत. केस वाढवलं नाही वाढवलं, महिला मोठे केस ठेवले कापून टाकले, हे विषय ईश्वर विज्ञानाचे नाहीत, हे संस्कृती आणि समाज व्यवस्थेचे आहेत. म्हणून त्यामध्ये पाळक लोकांनी सेवकांनी टेप घेऊन फिरू नये, किती इंच लांब केस असावे हे ना, इतके असेल तरच बरोबर, तसं नाही. ते हे वेगळे वेगळे विषय आहेत, सर्वच ईश्वर विज्ञान नाही. परंतु त्याचं म्हणणं असं आहे, कीप द मॉडेस्टी, थोडं सभ्यता बाळगा, शिस्त पाळा. 12व्या अध्यायामध्ये 13व्या अध्याय 14 अध्याय त्यामध्ये तुम्हाला आढळतात कृपादाने आणि त्यांचा वापर. कृपादाने 12वा अध्याय 13वा अध्याय 14वा अध्याय, कृपादाने आणि त्यांचा वापर. समस्या काय होती? एकमेकावर प्रीती न केल्यामुळे कृपादानांचा गैरवापर केला जात होता. कृपादान करताना आपल्याला इतरांवर प्रीती करतो हे दाखवावं लागेल, इतरांचं भलं पाहिजे म्हणून करावं लागेल, इतरांची वाढ व्हावी म्हणून त्याचा वापर करायचा आहे, असं पौल शिकवतो. आणि नेमकं काय झालं होतं की त्यांच्यातलं प्रेम हे कोरडं होत चाललं होतं. समस्या होती कृपादानांची नाही, करीनच्या मंडळीमध्ये तर रेलचेल आहे कृपादानांची. हो, अशी मंडळी दुसरी कुठेच नाही, इतक्या कृपादानांची रेलचेल असलेली. जबरदस्त आहे ही मंडळी कृपादानाच्या बाबतीत. अडचण काय आली होती? प्रेम. आता प्रश्न असा करा, करीनच्या मंडळीने प्रेमाने जिंकायला सुरुवात केली का? कृपादाने वापरायला सुरुवात केली का? तर त्याचं उत्तर तुम्हाला प्रगटीकरणामध्ये सापडेल. तो येशू ख्रिस्त मंडळांना काय म्हणतो? मला काय दिसलं तुमच्यामध्ये? तुम्ही काय सोडली? माझ्यावरची पहिली प्रीती सोडली. आश्चर्य आहे ना? याचा अर्थ काय झाला? करीनची मंडळीने आपली ती चूक होती ती सुधारून घेतली, असा त्याचा अर्थ झाला. नंतर ते यादीमध्ये करीनचंही नाव आलं असतं की तू पण तशीच राहिली. ही एक फार मोठी गोष्ट आहे. 15व्या अध्यायामध्ये पुनरुत्थान त्याबद्दल आहे. शास्त्रीय दृष्टिकोन आणि मानवी दृष्टिकोन, दोन दृष्टिकोनातून हे लिखाण झालेलं 15व्या अध्यायाचं पुनरुत्थान. आणि त्याची समस्या काय होती? लोक म्हणत होते पुनरुत्थान होत नाही, मग मेलेले नाश पावले. मग ते चांगले होते तेही नाश पावले, वाईट होते ते पण नाश पावले ना. हे बघा, नीट लक्षात घ्या, हे पुनरुत्थानाचा जो युक्तिवाद आहे पौलाचा. लोक काय म्हणत होते? मेले
ते नाशच पावले. मग प्रश्न असा करा की चांगले होते ते पण मेले, काय ते पण नाश पावले? उत्तर होतं नाही. तर मग गेले कुठे? आणि वाईट किंवा दुष्ट नाश पावले तर ते तर नरकदंडाचं पात्र ठरणार, ते तर माहीतच होतं. पण जे चांगले नीतिमान होते त्यांचं काय? पौल म्हणतो तुमचा गैरसमज आहे, काहीतरी चुकतंय. जे नीतिमान होते मेलेले त्यांचं काय होईल? पुनरुत्थान होईल सार्वकालिक जीवनासाठी. आणि अनितिमान जे मेलेले आहेत त्यांचंही पुनरुत्थान होईल सार्वकालिक न्यायासाठी, म्हणजे दंडासाठी. पुनरुत्थान नाही तर येशू ख्रिस्तावरचा विश्वास काय आहे? व्यर्थ आहे. कारण येशू ख्रिस्त आमचं पुनरुत्थान होईल याचं काय आहे? प्रमाण. 16व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला दिसतं की या सर्व गोष्टी करताना देवाच्या कार्यासाठी दान औदार्याने दिले पाहिजे, मनमोकळेपणाने दिले पाहिजे. आणि लोकांना जरा भीती वाटत होती की आपण दिलेला पैसा योग्य ठिकाणी वापरला जाईल की नाही. मग पौलाने एक योजना केली, पैसा गोळा केला आणि यरूशलेमच्या गरिबांना देण्यासाठी त्याने मासिदोनियाकडून घेतला होता पैसा तो, आणि घेतला पैसा त्याने तेथे दिला आणि त्याची पोचपावती मंडळांना परत दिली की मी तो पैसा तिथे पोहोचवला. समस्या ही होती की करिंथच्या लोकांना हे शिकणं कठीण जात होतं. आम्ही इथे राहतो आमचा, आणि ते पलीकडे 1000-2000 मैलावरचं यरूशलेम, त्याचा या शहरांचा संस्कृतीचा काय संबंध? पौलाने देण्याच्या द्वारे काय शिकवलं? येशू ख्रिस्त तेथून आला, सुवार्थेचा उगम तेथे झाल्यामुळे येथपर्यंत आम्ही आलो, तुम्हाला तो कळला, त्यामुळे आता तुम्ही उपकार मानून मोठ्या उदारतेने जणू काय आपण फेड करत आहोत या भावनेने तुम्ही गरिबांना तिथल्या दिलं पाहिजे, कारण ख्रिस्त तेथूनच आपल्याकडे आला. हे शिक्षण देण्यासाठी तो त्यांना करतो. आणि आशीर्वाद वचन जे आपण नेहमी वाचतो ते आपल्याला तिथे शिकायला मिळतं. सारांश असा या पुस्तकाचा मग की समस्या आहेत 10 साधारणपणे समस्या आहेत. वेळ संपला आहे आपला, परंतु रविवारी कदाचित मी त्यावर जास्त बोलेन. या रविवारी 10 समस्या आहेत आणि या समस्यांचं उत्तर पौल कसं देतो हे पण मी सांगेन. ज्यांना याच्यातूनच अधिक माहिती हवी आहे रविवारचं प्रवचन ऐका आणि तुम्हाला त्याच्यात भर घालता येईल. पौलाचा माझा दृष्टिकोन काय होता? मंडळी आहे, समस्या असतात, समस्यांचं उत्तर असतं. पौल कोणती पद्धत वापरतो? प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याची सुवार्ता सांगितल्याने काय येतो? बदल येतो. आणि म्हणून तुम्ही आणि मी आपण या प्रकारे वागा की देवाच्या राज्याची सुवार्ता ऐका, विश्वास ठेवा आणि तिचं काय करा? अनुकरण करा, म्हणजे तुम्ही समस्यांवर मात कराल. येथेच मी थांबतो. काही असेल पुढे आपण त्यावर चर्चा किंवा विवेचन करू. थँक्यू व्हेरी मच. टुडे वी हॅव just have a glimpse of 1 Corinthians written by Apostle Paul about various conflicts and issues the church was facing. Paul had a very simple answer to that kind of problem in the church, that Jesus Christ and his gospel is the power to transform people and situations. So preaching of Jesus Christ and his gospel is a must for the church, so that people can hear it, believe it, and be transformed. Problems are there, so is the gospel. Let us see that we preach the gospel of Jesus Christ and people get transformation. God bless you all, those who are joined us with SS Church Nandurbar. We pray for you and we send you blessings. Thank you. थँक्यू सर. आजच्या या अतिशय उत्तम अध्ययनासाठी मी प्रभूला खरोखर धन्यवाद देतो. कारण करायच्या पहिल्या पत्रामधून पावलाचे प्रेषण कार्य याविषयी आम्ही अध्ययन केलेलं आहे आणि ते आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आणि म्हणून आदरणीय माननीय डॉक्टर रेव्हरंड ग्लॅडविन पार्क साहेब यांचे खरोखर
मी प्रभूपासून प्रभूची स्तुती करतो आणि विशेष करून मी त्यांचे आभार मानतो की अतिशय महत्त्वाचं शिक्षण ते आम्हाला देत आहे आणि स्पष्टीकरण देखील देत आहे आणि म्हणून मी प्रभूचं गौरव करतो। यावेळेस आम्ही प्रार्थना करणार आहोत। विशेष दर बुधवारी जे अध्ययन आहे त्या अध्ययनासाठी, प्रति दिवसाच्या प्रार्थनेसाठी देखील आणि विशेष करून 27पासून रिफ्रेशर कोर्स आहे आणि त्या कोर्ससाठी देखील आम्ही प्रार्थना करणार आहोत। मी विनंती करतो की आमच्यामध्ये आदरणीय बेनर सर आहे, ते पुढे येतील, प्रार्थना करतील। या सर्व गोष्टींसाठी प्रभूची प्रार्थना आपण म्हणणार आहोत आणि म्हणून मग त्याच्यानंतर ग्रॅड्युएट पाळक साहेब आशीर्वाद देतील। प्रार्थना करूया। स्वर्गीय प्रेमळ पित्या, तुझ्या दयेनं, कृपेनं, योजनेनं ही वेळ तू आम्हाला दिली, सुसंधी तू आम्हाला दिली आणि ह्या ठिकाणी येऊन तुझ्या पवित्र वचनावर चिंतन मनन करणे, त्यावर अध्ययन करणे, यासाठी तू आम्हाला या ठिकाणी आणलंस, याबद्दल तुला लाख लाख धन्यवाद देतो। प्रेमळ पित्या, या सुंदरच्या संधीबद्दल पुन्हा एक बार तुला धन्यवाद देत विशेषतः प्रार्थना करतो या संपूर्ण आठवडाभरामध्ये, पुढे येणाऱ्या दिवसामध्ये जे काही मंडळीचं नियोजन आहे, विशेषतः आध्यात्मिक वाढीच्या संदर्भामध्ये दररोज होणारं जे काही सायंकाळचं चिंतन मनन आहे आणि जे काही पुढे येणारा कोर्स आहे त्याचं नियोजन आहे, या सर्व काही गोष्टी तुझ्यासमोर आहेत, तू ह्या जाणतोस। आमची आज नम्र हीच प्रार्थना तुझ्या चरणापाशी आहे की ह्याद्वारे तू प्रत्येक व्यक्तीशी बोलावं आणि ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये ज्या व्यक्ती सहभागी होत असतात त्यांना तू विशेष त्याद्वारे अनुभव द्यावा, एक नवा अनुभव पुन्हा एक वार द्यावा, ही आम्ही आग्रहाची विनंती तुझ्या चरणापाशी करत आहोत। प्रेमळ पित्या, सरांसाठी आमची नम्र प्रार्थना नेहमीच असते। आजही आम्ही नम्र अंतकरणाने सरांसाठी विनंती करतो की सरांना तो उत्तमातलं उत्तम असं आरोग्य द्यावं आणि हे जे काही चिंतन मनन आहे ते आम्हापर्यंत, किंबहुना जे काही ऑनलाईन पद्धतीने उपस्थित आहेत आभासी उपस्थितीमध्ये, त्या सर्वांना त्या शिक्षणाद्वारे तू अनुभव देत आहेस, आशीर्वाद देत आहेस। याकरिता सरांना तू उत्तम असं आरोग्य द्यावं। इतकंच केवळ नव्हे, त्यांची फॅमिली, कुटुंब आणि त्यांचे सर्व मित्रमंडळी यांना देखील ह्याद्वारे तो आशीर्वाद द्यावा, कारण देण्यासाठी तुझ्याकडे पुष्कळ आहेत आणि देण्याची तू हयगय करत नाही, हा आमचा पूर्ण विश्वास आहे। आणि जी उदारता तुझ्या ठाई आहे त्या उदारतेला समोर ठेवून आम्ही आज ही आग्रहाची विनंती तुझ्या चरणापाशी ठेवत आहोत। सुंदरसं ज्ञान याद्वारे तो आम्हाला देत असतो। प्रेमळ पित्या, ही जी समज आहे ती समज आमच्यापर्यंत येत असताना तिला जाणीवपूर्वक जतन करून त्याचं जे काही स्मरण आहे ते वारंवार आम्हाला करता यावं, यासाठी पवित्र आत्म्याचं बळ आणि पाठिंबा तो आम्हाला देत असतो। याबद्दल तुला पुन्हा एक वार धन्यवाद देतो। या ठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक व्यक्ती आणि आभासी उपस्थित असलेल्या सर्व व्यक्तींना याद्वारे तो आशीर्वाद दिला आहे, याबद्दलही तुला पुन्हा एक वार धन्यवाद देतो। सर्व प्रार्थना विनंत्या ख्रिस्ताच्या चरणी व्हायल्यात म्हणून तो आहे, आमेन। तुझे नाम पवित्र मानले जावं, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरील तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आणि जसे आम्ही आपल्या ऋण्यास सोडिले तसेच तुमचे ऋणी आम्हास सोड आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईट नव्हे, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे, आमेन। आता आपल्या तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवचा बाप याची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपणा सर्व विश्वासणाऱ्यांबरोबर, देवाची मंडळी आणि इस्रायल राष्ट्र ह्याबरोबर, विशेषतः ऑनलाईन चढलेल्या प्रत्येक भावा बहिणीबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो,
आमेन. थँक्यू व्हेरी मच. संध्याकाळची सूचना आहे 6 ते 6:30 पुन्हा प्रार्थना मनन असणार आहे. आणि या प्रार्थना मननामध्ये विशेष करून रेव्हरंड LP वळवी हे देवाच्या वचनाची सेवा करतील. आपणा सर्वांना या प्रार्थना मननामध्ये प्रेमपूर्वक आमंत्रण आहे. आम्हाला आनंद वाटतो की या मंडळी अंतर्गत ईश्वर विज्ञान प्रशिक्षण शाळेमध्ये अनेक जण आम्हाला सहकार्य करतात, आमच्या कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहतात. आज आम्हाला आनंद वाटतो की आमचे प्रिय मित्र, आमचे मार्गदर्शक आणि एक मान्यवर आमचे नेते डॉक्टर अतुल अगमकर आपणसुद्धा होता. याचप्रमाणे अनेक जण आहेत ज्यांना आम्ही ओळखतो. आम्ही तुमच्या प्रार्थना आणि पाठिंब्यासाठी धन्यवाद देतो. तुम्ही आमच्या सेवेत आणि जीवनात आमच्या मंडळात मोलाची भर घातलेली आहे. अपेक्षा आहे येणाऱ्या दिवसात आपला आशीर्वाद घेऊन आपली भेट नंदुरबार येथे होईल. देव तुम्हाला सहाय्य करो. थँक्यू व्हेरी मच.